आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या. स्थानिक निवडणुकांची रणधुमाळी. नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी सर्वच उमेदवारांनी भरले अर्ज. 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान. स्थानिक स्तरावर चर्चा सुरू. शक्य तिथे युती झाली. ही छोटी निवडणूक. महापालिकेत वेगळा निकष असतो. आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपावरून फडणवीसांची प्रतिक्रिया. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बीड नगरपालिकेत मोठी गर्दी. वेळेत अर्ज भरता यावा यासाठी उमेदवारांची धडपड सुरू. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले. कणकवली नगरपंचायतीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाची युती. शहर आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांना शिवसेना शिंदे गटाचं उघड समर्थन. कोल्हापुरातील कागलमध्ये 24 तासात राजकीय समीकरणात बदल. नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर माजी खासदार संजय मंडलिक एकाकी. नगराध्यक्षपद हसन मुश्रीफ गटाला तर उपनगराध्यक्षपद समरजित घाटगे गटाकडे. आधी मुश्रीफांविरोधात मंडलिक आणि घाटगे एकत्र येण्याच्या होत्या चर्चा. जळगावच्या जामनेरमध्ये भाजप विरुद्ध मवियाची लढत. गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन यांनी उमेदवारी अर्ज भरला तर मवियाकडून रुपाली पारस लालवाणींचा अर्ज. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा परब आणि केसरकर आमने-सामने. सावंतवाडीत नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा विशाल परब आणि दीपक केसरकर आमने-सामने. राजन साळवींच्या मुलाला रत्नागिरी नगर परिषदेतून उमेदवारी नाकारली. मुलगा अथर्व साळवी प्रभाग क्रमांक 15 मधून होता इच्छुक. अथर्वच्या ऐवजी भाजपला किंवा भाजपमधून आयात उमेदवाराला संधीची शक्यता. विदर्भात बहुतांश ठिकाणी भाजप स्वबळावर लढणार. भाजप विकासाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवणार. भाजप नेते समीर मेघे यांची प्रतिक्रिया. थोडा आहे पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. परळी नगरपालिकेसाठी मुंडे बंधू भगिनी एकत्र. नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पद्मश्री भैया धर्माधिकारी. शरद पवार गटाच्या संध्या देशमुख तर काँग्रेसचे सय्यद मैनुमा हनीफ नगराध्यक्षपदाचे उमेदवार. पुण्याच्या चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र. शिंदेंच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरे यांना ठाकरेंच्या सेनेचाही पाठिंबा. गोरेंचा अर्ज भरताना ठाकरेंचे आमदार बाबाजी काळे. शिंदेंच्या शरद सोनावणेंचीही उपस्थिती. अमरावतीत दर्यापूर अंजनगाव सुरजीमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र. दर्यापूरमधून नगराध्यक्षपदासाठी भावना भुतडा यांना युतीची उमेदवारी तर अंजनगाव सुरजीमधून आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे यांना नगराध्यक्षपदासाठी युतीची उमेदवारी. साताऱ्याच्या फलटणमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना रंगणार सामना. रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेकडून रिंगणात तर भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढवणार. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले यांचे निकटवर्ती अमोल मोहिते यांनी नगराध्यक्षपदासाठी भरला उमेदवारी अर्ज. दोन्ही राजेंचं मनोमिलन असताना देखील शिवेंद्रराजे उपस्थित मात्र उदयनराजेंची अनुपस्थिती. चंद्रपूरमधील भद्रावती नगर परिषद निवडणुकीत भाजपला बंडखोरीचं ग्रहण. भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. नामोजवारांना काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर. सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून स्वबळाचा नारा. नगराध्यक्षपदासाठी रवींद्र आरळी यांचा मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल. भाजप राष्ट्रवादी आघाडी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे अशी चौरंगी लढत. पंढरपुरात शेवटच्या तासात भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. श्यामल शिरसाट यांना भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली तर सर्वसाधारण जागेवर ओबीसी चेहरा भाजपनं दिला. भाजपच्या बंडोबांना थंड करण्याची जबाबदारी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर. भाजप नेतृत्वाच्या उमेदवारांना आदेश. बंडोबांची घरी जाऊन बंधणी करा. जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच प्रचार यंत्रणा राबवा अशा सूचना. आणि आता पाहूया टॉप 9 बातम्या. स्थानिक निवडणुकांचा महासंग्राम. मोहोळच्या अनगर नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार उज्ज्वला थिटे पहाटेच अर्ज करण्यासाठी दाखल झाल्या. भाजपचे राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा थिटेंचा आरोप. राजन पाटील यांचे लोक पाळत ठेवत असल्याचाच आरोप. सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत भाजपच्या 17 पैकी 17 सदस्यांच्या जागा बिनविरोध. माजी आमदार राजन पाटील यांच्या दोन्ही मुलांकडून जल्लोष साजरा. नगराध्यक्षपदासाठी सून प्राजक्ता पाटील विरुद्ध
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांच्यात सामना। वेंगुर्ल्यात महाविकास आघाडीत फूट, उद्धव ठाकरेंच्या सेनेचा 18 जागांसह नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय। संदेश निकम पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार। शहराचा विकास भाजपने रखडवल्याचा निकम यांचा आरोप। जळगावच्या चाळीसगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकला चलोरेचा दिला नारा। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज केला दाखल। संगमनेर नगरपालिकेत आमदाराच्या पत्नी विरोधात आमदाराची भावजय अशी निवडणूक लढत। अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे आणि महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजय सुवर्ण खताळ यांचा महायुतीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल। काँग्रेस नेते थोरातांच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेसचा पंजा गायब। अनेक वर्षांपासून होती बाळासाहेब थोरातांची एक हाती सत्ता। सत्यजित तांबे यांच्याकडून महायुतीला शह देण्यासाठी पत्नी मैथिली तांबे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी तर आई दुर्गाताई तांबे यांचाही अर्ज दाखल। भाजपमध्ये राजुरा नगर परिषदेत बंडखोरी। भाजप नगरसेवक राजेंद्र डोहे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। भाजपकडून राजुरा नगराध्यक्षपदासाठी राधेश्याम अडाणी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, त्यामुळे डोहे होते नाराज। पुण्याच्या राजगुरू नगर परिषदेत महायुतीत बिघाडी। महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून वेगवेगळं पॅनल। राजगुरूनगर नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी महायुतीत मोठी चुरस।